जावई बापू तुम्ही न्यायदान केलं म्हणे. वय तुमच्याच आशीर्वादानं डॅडी. नाहीतर तुमची जागा घेणं माझ्या मनात पण कधी येणार नाही हो. खैर्या गैर्यांना तू खैर्याचं काम नाही ना ते ते तुम्ही केलं. लय आवडला लय म्हणजे लय आवडले. काळीच खुश झालं बघा. डॅडी अहो तुमचा डोक्यावर हात आहे म्हणून हे सगळं शक्य झालं, नाहीतर मला जमतंय. हा तुमचा मनाचा मोठेपणा आहे ना, हाच आम्हाला आवडतो बघा. अरे हो, तुमच्या वाड्याबद्दल सांगायचं होतं. पोलिसांनी पंचनामा केला बरं का. केला वय म्हणजे आम्ही आता घरी जाऊ शकतो ना? काय म्हणले पोलीस? पोलिसांचं असं म्हणणं आहे की त्या वाड्यातल्या वस्तूंवर जे बोटांचे ठसे सापडले ते त्या पुष्पी म्हणजे पुष्पा काकीच्या बोटाच्या ठशांशी जुळत आहेत. म्हणजे पुष्पा काकी परत घरी आली होती तर? आता पोलीस म्हटल्यानंतर तीच आली होती की. डॅडी नाही वाटत होतो हे सगळं खोटं निघावं, पण नाही, तेच झालं. डॅडी अहो काय पाहिजे ते मागितलं असतं तर दिलं असतं की हो मी, पण माझ्याच माणसाने माझ्यावर विश्वासघात करावा असं का होतं? बघा मला काय दिलं नाही त्याचं काय वाटत नाही मला, पण मला विश्वासाची माणसं दिली नाहीत. का विश्वासघात केला तिनं माझा? काय मिळालं माझ्या भावनांची घेऊन सांगा ना. आता तिला काय मिळालं तिचं तिला माहित. जावई बापू तुम्ही जीवाला तारास करून घेऊ नका. मला सांगा जीवाला तारास करून काय मिळणार आहे का? हा कसं कसं शांत होऊ मी? कसं आहे जावई बापू, आता ते पोलीस त्या पुष्पा काकीचा तपास करतील नाही करतील त्यांचं काम ते करतील बा. पण तुम्ही म्हणत असाल तर आम्ही ही फाईल कायमची बंद करू शकतो. कसे गावात चर्चा होणार बघाच, बोबाटा नको व्हायला. बरोबर बोलतोय का आम्ही? हा बरोबर आहे. होय डॅडी, बरोबर बोलताय तुम्ही. करा, बंद करा, म्हणजे मी घरी जायला मोकळा होईल. झालं का? आता हे काय तुमचं घर नाही का? अहो नाहीत, असं का बोलताय डॅडी? अहो, तुम्ही म्हणला म्हणून मी 4 दिवस राहिलो की. आता जातो ना डॅडी. 5वा दिवस राहिले तर का आबाळ कोसळतं का? अजून 1 दिवस थांबा. नाही म्हणजे तुम्ही अशी आमच्यावर मगाशी रागावून चिडून गेले असते तर आमच्या मनात लय लागलं असतं. म्हणजे गावचं ऐकून तुम्ही आमच्यावर रागावून निघून गेले असं वाटलं असतं बा. अहो डॅडी मी कसं तुमच्यावर रागावणार असंच म्हणायचं ना तुम्हाला. झालं तर बघ. आम्ही खरं तर तुम्हाला एक चांगली आनंदाची बातमी देण्यासाठी आलो तर इकडे हे कानावर पडलं. काय काय डॅडी? कसं आहे जावई बापू, आम्ही आता मुंबईला गेलो होतो, आमच्या कामासाठी गेलो होतो. तर तिथली आमची दोस्त मंडळी आमच्यावर लय नाराज आहे. डॅडी नाराज का? आता घरात 2-2 लग्न झाली, कोणाला यायला मिळालं नाही ना. अच्छा, म्हणून नाराज येतोय. हा, तर त्यांचा राग घालवण्यासाठी आम्ही उद्या इथं पार्टी ठेवली. आता या लोकांच्यात उडबस करायची म्हणजे करावं लागतं, म्हणून आम्ही तुम्हाला थांबायला सांगतोय. आता ज्याच्यासाठी पार्टी द्यायची तोच पार्टीत नाही म्हणल्यावर कसं दिसतं? अहो देवाशिवाय देऊळ बांधल्यासारखं झालं ना. अहो डॅडी असं का बोलताय? अहो तुम्ही माझ्यासाठी देव आहे, मी भक्त आहे तुमचा. तुम्ही फक्त बोलायचं ते करणार मी. बस 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 बस, तुम्ही नाराज नाही ना, यातच सगळं आलं. आता एवढं लक्षात ठेवायचं, तुम्ही आमच्या कोणाच्या आहात? आमच्या आहात बस. होय डॅडी, बरं चालते, हा. येऊ आम्ही. या सुखेरा सुखेरा सुखेरा.
घ्या. अजून बोकांडी घेत आला. आज न्यायदान केलंय, उद्या खुर्ची खेचल. चिरंजीव, जिथं तुमचं डोकं चालत नाही ना तिथं तुमची जीभ चालवत जाऊ नका. आम्ही आमच्या लेकीला शब्द दिलाय, तू तुझ्या नवऱ्याला घेऊन या घरात येशील. परत जाताना तो तुला बरोबर नेणार नाही. तू तुझ्या नवऱ्याला घेऊन आमच्या घरी येतीस, तो तुला तिथून परत नेणार नाही. याची खात्री आम्ही देतो. नाही तुझ्या नात्याचा आमच्या घरात एंड केला, नावाचा डायरेक्टर जालिंदर निंबाळकर नाही. पण तुम्हाला माहिती आहे, जालिंदर निंबाळकर शब्दाचा लय पक्का आहे. दादा आणि वहिनी एकमेकांवर रुसलेत वाटतं. आपण ना अक्का काहीतरी केलं पाहिजे, हा ना. आपण ना एक काम करू, त्यांच्यासाठी ना काहीतरी मस्तपैकी खायला करू. धनु दीदी, तुला खाण्याशिवाय दुसरं काही सुचत नाही का ग? तुझ्या सगळ्या आयडिया ना खाण्यापाशी येऊनच थांबतात. नाहीतर काय. बघ की, ए कच्चा लिंबू गप्पा बस. इतकं आहे ना, मग तू सांग ना काय करायचं ते. प्रेमाचा दिवस साजरा करायचा. हं? काय? म्हणजे काय ग भागू? उद्या व्हॅलेंटाईन्स डे आहे ना. व्हॅलेंटाईन डे म्हणजे प्रेमाचा दिवस. हो का? होय. हो. आणि आपले दादा वहिनी बघ अशा प्रेमाच्या दिवशी रुसून बसलेत एकमेकांना. मी असते का नाही तर माझं ज्याच्यावर प्रेम आहे ना त्याला सांगितलं असतं माझ्या आवडीचे सगळे पदार्थ मागवून घ्यायला. झालं का? आली का तुझी गाडी परत त्याच रुळावर? बरं भागू, आता तूच सांग ना, दादा वहिनी मधला राग घालवण्यासाठी काय करायचं आपण? सांग. सोपं आहे. अक्का तू आणि धनु दीदी तुम्ही दादाकडे जा. मी आणि राजूताई आम्ही वहिनीकडे जातो. त्यांना उद्या ना एकमेकांना सरप्राईज देण्याची आयडिया देऊ. त्यानिमित्ताने ते एकमेकांशी बोलतील, त्यांच्यातलं भांडण मिटल. कशी वाटली आयडिया? भारी एकदम. एकदम माइंड ब्लोइंग. धनु, अगं ते माइंड ब्लोईंग असतं. बाकी तेच ते अक्का. चला मिशन इलू इलू. हा थोडं इकडे सरका तू. मिशन इलू इलू. मी आले होते इथे कशासाठी आणि हे सगळं काय होऊन बसलंय? मी इथे का आली हे सूर्यालाही सांगता येईना. आता त्याचा राग मी कसा घालू काहीच कळत नाहीये. वहिनी येऊ का? हो हो या ना. असे विचारताय काय? काय करतेस? काही नाही, विचार करत बसलेले. कोणाचा? दादाचा ना? तुम्हाला नाही कळणार, तुमचं अजून लग्न नाही झालंय ना. आम्हाला एवढंच कळतंय की तुम्ही दोघं एकमेकांवर रुसलाय. आणि प्रेमाचा गोडवा वाढवायचा असेल तर तू व्हॅलेंटाईन डे साजरा करायला पाहिजे ना. हा, आणि तो जर साजरा करायचा असेल तर तुला दादाला सरप्राईज द्यायला पाहिजे ना. पण तुमचा दादा माझ्यावर रागवला हे माहित आहे ना तुम्हाला. म्हणूनच तर हीच चांगली संधी आहे त्याचा राग घालवायला. तू ना एक काम कर बहिणी, तू त्याला मस्तपैकी बाहेर फिरायला घेऊन जा. हा हा, मी तर लाख घेऊन जाईल, पण तुमचा दादा यायला हवा ना माझ्यासोबत. ठीक आहे, बाहेर नको, तुम्ही घरातच करा ना सेलिब्रेट. हा करशील ना वहिनी? हो, उद्या प्रेम करणाऱ्यांचा दिवस आहे आणि मी तुमच्या दादावर खूप प्रेम करते. मग मी कशी मागे राहणार? कसली भारी आहेस ग वहिनी, आमचं सगळं ऐकते. आमचं मिशन यशस्वी झालं. मिशन इलू इलू. काय काय नाही. दादा, काय चाललंय तुझं? काय चाललंय? म्हणजे तू आणि वहिनी ना इथं आल्यापासून एकदम वेगळेच वागतायत. काय वागतोय? म्हणजे घरात जसं वागायचं तसं वागत नाहीये. हा, तिकडे कसं वागतोय मी? असं एकदम मेडफर गरोदर टाईप. धनु,
नाही नाही काहीतरी चुकलंय. अक्का काय असतं का ते मेड फॉर इच अदर. हा ते तसं. दादा तू आणि वहिनी कशा आधी एकमेकांना समजून घ्यायचात, एकमेकांची प्रेमाने बोलायचात, एकमेकांना गोष्टी समजून सांगायच्यात. पण आता तसलं काहीच घडत नाहीये. आणि उद्या व्हॅलेंटाईन डे आहे. मग हा मग काय प्रेमाचा दिवस. आणि तू तो साजरा करायचा म्हणजे करायचा, कळलं? अरे दादा अख्खं जग व्हॅलेंटाईन डे साजरा करते. हे त्यांना काय काम नाहीत. मला नाही असलं फॅड. प्रेम आहे ना तर दाखवायची काय गरज आहे. मनात असलं बाद झालं. असं कसं दादा? प्रेम करत राहण्याबरोबरच ते व्यक्त करणं पण तेवढंच गरजेचं असतं. आपल्यासाठी ती समोरची व्यक्ती किती स्पेशल आहे ना हे त्याला सांगितलं की त्यालाही छान वाटतं. प्रेम मुरत जातं. आणि दादा वहिनीसारखी पार्टनर मिळाला ना खूप नशीब लागतं. आणि तू किती नशीबवान आहेस ना हे तिला सांगायची संधी आहे उद्या. त्यामुळे उद्या मस्तपैकी ना वहिनीला बाहेर फिरायला घेऊन जा. मस्त फिरा खा आणि उरलेलं पार्सल घरी परत घेऊन या. धनू गंमत करते पण दादा उद्या ना वहिनीला छान काहीतरी सरप्राईज दे. हा अरे आठवड्याभरात एवढे दिवस साजरे झालेत. काय ते टेडी डे, प्रपोज डे, चॉकलेट डे, तू काय बी केलं नाही. निदान उद्या व्हॅलेंटाईन डे तरी साजरा कर की. हा तसलं डे बी साजरा करणार नाही मी, सांगतो तुला. अरे बाहेरच्या देशातली नाटकं आहेत ती. आपल्या देशात मेल्यावर दिवस घालतात माहिती का तुम्हाला? आणि प्रेमाचा काही एकच दिवस असतो का? ते काही सण आहे वे एकच दिवस साजरा करायला? अरे प्रेम म्हणजे भावना आहे. ती व्यक्त झाली पाहिजे अशी उठता बसता. ती श्वास झाली पाहिजे. नाही घेतलं तर मरून जाईल असं. तुम्ही ना फक्त वरवरचं प्रेम बघितलं. ती वरवरच राहत. ते कधी आताच खोलवर जातच नाही माहिती का तुम्हाला? अक्का तूच बोल की काहीतरी. मला तर काही सुचना झालंय. मी काय बोलू आता? दादा ठीक आहे साजरा नको करू पण निदान एक फुल तरी दे. हा. एक गुलाब एक. हा धने अगं ज्याला उद्याच्या भाकरीची पडली असेल तो भाकरीचं बघल का गुलाब दिल सांग बरं? भाकरी आणि मी असं खर्च करत बसलो ना तुमची लग्न कशी होणार? तुम्हाला माहिती आहे का एका पावाला जेव्हा 4-4 बहिणी असतात ना तेव्हा तुला रात्रभर झोप लागत नाही. तू स्टॅच्यू बस. दादा हे भाषण आहे ना लय मोठे. आपण इकडे आता थांबलो ना तर अडकून बसू. चल आपण जाऊ परत. आपण आपली चूक झाली. आपण ह्याला काही सांगायला आलो ते. तुला सांगून काही उपयोगच नाही. माफ कर सॉरी. चल चल पटकन पट. असा कसा उपयोग नाही? बरोबर बोलताय तुम्ही. मनातलं प्रेम सांगितलंच पाहिजे. त्याशिवाय गोडवा कसं वाढणार? अक्का निस्ता घमघमाट सुटलाय हो. होय ग. पण अक्का हे काय बरोबर नाही केलं बरं का तुम्ही. मला बोलवलं नाही. मी बी आली असती ना मदतीला बोलवायचे हे मला माहित असायला पाहिजे की तर बोलवणार ना. बस तुमच्या दोघींचे टोमणे ना कळतायत मला. मला एक सांग मालन, बाई अशी लगबगीनं किचन मध्ये काम करायला कवा येते? तिच्या नवऱ्याला खुश करायचं असेल का नाही तवा. काय मग तुळजा आज काय विशेष आहे? आज ना व्हॅलेंटाईन्स डे. हे हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. म्हणजे आज एकमेकांवर प्रेम करणाऱ्यांचा दिवस आहे. आणि म्हणून मी सूर्यासाठी केक बनवते. मला ना त्याचा दिवस आज खूप स्पेशल बनवायचा आहे. देव करो आणि तुमचं प्रेम असंच भरत राहो.
वा, कसला भारी केक दिसतोय. होय. त्याला आता आपण अजून भारी बनवू. वाव, किती छान झालाय हा केक. सूर्याला नक्कीच आवडेल. आई, सूर्या कुठे आहे ना, ते मी बघून येते. अगायो, आज काय खरं नाही आमचं. आज जातोय जीव माझा माझा. बायको गेले आवडला आपल्याला. नाही म्हणजे काय, व्हॅलेंटाईन डे आणि म्हणून तू लाल साडी घालणार आहे. वा, कळतंय बरं का, तुमचं सायलेंट प्रेम आम्हाला कळतंय. पण एक दिवशी ना हे सायलेंट प्रेम आमचा सायलेंटली जीव घेणार. गंमत केली, सोड. मी काय म्हणते, आज ही लाल साडी नकोच. टांटाडांग. हे तू घाल. हे घालायचंय तुला. त्याचं काय आहे, तुला नशिबाने की माझ्यासारखा नवरा भेटलाय तुला. येडी, आज आमच्या मित्रांची सगळ्या कपल पार्टी. मग काय मग, अगं तिथं सगळ्यांच्या बायका अशीच हॉट कपडे घालून येणार आहेत. मग तुला मी काय असं लाल साडीत घेऊन जाऊ का? त्यांना पण कळू दे ना माझी बायको अशी टावका दिसती म्हणून. तुम्ही काय बोलताय? स्वतःच्या बायकोबद्दल कोणी असं बोलतं का? आणि हे असले कपडे मी नाही घालणार. मी तुला विचारले, मी तुला सांगतोय, तुला हे घालावंच लागल. कळलं? आज माझी मित्रमंडळी तुला बघणार आहेत. मला नाही जमणार. मला नाही आवडत हे असले कपडे. आणि तुमच्या मित्रांसमोर दाखवायला मी काय शोभेची वस्तू आहे का? बंद पड ग, बंद पड. नको एवढी जीप चालू. जेव्हा बघाव तेव्हा लेक्चरच चालू असते. ते तुझे टीचरचा जॉब आम्ही हिरावून घेतलाय ना तुझ्यापासून, तेव्हापासून तर तू आम्हालाच लेक्चर द्यायला लागली. पण तुला हे करावंच लागेल. तू अशी नाहीच ऐकणार. बाजलं ना, बाजलं का नाही? तरी अजून मी पिसाळलो नाही. संध्याकाळी ही कपडे घालून तयार राहायचं. नाही राहिली ना तर मग मी पिसळ. मग तीच तरी तू आणि मी. मग मज्जाच मज्जा. चल आवर. सूर्या, सूर्या. अरे सूर्या, देवघरात असेल. सूर्या, अरे देवघरात पण नाहीये. कदाचित बाहेर बसला. सूर्या, सूर्या. अरे कुठे गेला हा? त्याची गाडी पण नाहीये इथे. सूर्या हा रात्री खरंच चिडून वाड्यावर तर नाही निघून गेला ना? नाही नाही, सूर्या असं नाही करणार. पण मग कुठे गेला असेल? दुकानावर? येस, तिथेच असला पाहिजे. मी त्याला दुकानावरच केक नेऊन भरवते. त्यालाही कळू दे त्याच्या बायकोचं किती प्रेम आहे त्याच्यावर.